खूपच बारीक झालं खूप दिवसांचं आलं होतं. हो अरे, बारीक होतं म्हणे, मग व्यायाम करायला जाते, फिरायला जाते सकाळी. कोण दादा नाही जा- कशाला दादा माझं- नाही जाते ठीकच आहे पण बारीक नको. मला वाटतं बारीक मग? झालं. मला लठ्ठ दिसून आलं. कशाला बारीक होता दादा तुम्ही काही टेन्शन नाही घाला गं. ते तुमचं negative आता तुम्ही माहिती आहे काय आपलं तर केसासाठी मला ऍड प्रमोशन भेटले तर व्हिडिओसाठी छान होऊन जाईल. फक्त मला व्हाईट केसांचं खूप टेन्शन आहे. पहिले सांगलं असतं मी ब्लेड आणलं असतं दुकानात तुमची तेवढ्या जेव्हा केस काय आवडू का तुम्हाला? एक मात्र रामबाण उपाय जेव्हा जेव्हा केस आली पांढरे पांढरे तेव्हा बस ब्लेड लावला खतम काय नाही. अजून पांढरेच येईल ना मग यांनी मी सांगू जेव्हा जेव्हा केस आली तेव्हा त्या ब्लेड न सपाचट तेवढे केस खूपच दिमाग लावते. तुम्ही काय नाही. मुंबईला जात होते ना हा मुंबईला गेलो आली तरी आता अजून येईन फेब्रुवारी महिन्यातून ते शिफ्ट होऊन जाईल पूर्ण प्रमाणात. मग आमच्या हे इकडलं जी आहे ना आमची कोण स्ट्रेटनिंग करून देईल? मी यायचे ना कधी येत? माझ्या फॅमिली कसं आणणार ना मीच चालू शकतो इथं. हो ना. तसं बायकोसमोर तिसारून गेलो मी. हा हे माणूस खूपच दिसते बाई. मी बायकोशिवाय उपाय नाही बरं. हे तुझी गलतफहमी आहे. खाना प्रत्येकाचं आता तसं ते नाही. गावाला गेली तिथं तुम्ही बारीक नाही झाले का? झालं ना बारीक म्हणून म्हटलं तेच ते एक परेशानी आहे उठून गावीच जाते ते मग ते कुठं राहायचं आपल्या इथे? आपल्या आईच्या घरी आले ते. हो का? इथं नाही राहणार आहे का? मग इथून रूम सोडून जाणार आहे? हो पूर्ण खाली होतं. आणि हे पण रूम हा समोर हे किरा बसल ना. बरोबर आहे. तिकडे तुम्ही पहिले एवढ्या तुमचे हे नाही आहे का चिमटे असे हा, बांधून इथे राहिला ते तर? थोडं. हो दादा होय? मग तुमचं काय म्हणते काय तुमचं क्लाइंट तुम्ही तिकडे दुकानात काम करणार आहे ना? नाही स्वतःच दुकान लावतो मी त्यासाठी ते गेलो मुंबईला मी. पहिलेच थोडी ना लावणार आहे पहिले नाही. तुम्ही काम करणार आहे हा काम बी करेन दुकान बी लावेन कारण की मला इन्कम पाहिजे ना व्हिडिओ बनवू देणार नाही प्रत्येक दुकानामध्ये मला. नाही त्यासाठी मला माझ्या व्हिडिओसाठी मला माझी स्वतःची पार्ट टाइम किती महत्वाचा आहे. टाइमला किती व्हॅल्यू आहे. टाइम कोणासाठी नाही थांबत ताई पैसे भले थांबून जाईल आजच्या उद्या होऊन जातील पण टाइम नाही थांबत कधी कोणासाठी. त्या गोष्टी जाणी पाहिजे ना अगल्या व्यक्तीला. एवढ्या वेळेस तुम्ही जाणीव करून द्यायची हे केलं पण काही जमणार नाही. काय करू ते जोपर्यंत माणूस समुद्रात उतरत नाही ताई तोपर्यंत त्याला त्याची गहराई समजत नाही. तसं तिला आहे होऊ शकते तिथले लोकेशन लोकॅलिटी पाहून ते होईल काहीतरी अचिव्हमेंट त्याच्यामध्ये बॉडीमध्ये असं मला वाटतं. मला म्हटलं चला बा करून पाहायला पाहिजे करायला काय हरकत आहे. ज्या मी करू शकतो तो करायला काय हरकत नाही. पहिले केव्हा दिसून तर? त्याला 2 महिन्याच्या नंतर मी आता पूर्ण बरोबर झाल्याच्या नंतर सगळं म्हणजे पहिला मला माहीत नाही करायला लागेल नाही. किती पैसे घ्या ना दादा? हे घालून देऊन द्यायला 1-1.5 लाख रुपये काय म्हणतात मग नाही फक्त काश माझ्याकडे तेवढे पैसे असतील. मग ते गरीब लोक आम्ही. बरोबर सही आहे. माझ्या नजरमध्ये ज्याच्या बी नागपूर सारख्या शहरामध्ये घर आहे लहान सुला पाहून नको तो आजच्या करोडपती आहे. आहे का नाही साहेब तर एका कमऱ्याचा काऊन नको राहू तर तुमच्याकडे 3-3 मजलीची बिल्डिंग आहे. काय दादाला सगळं माहिती आहे. त्यांना एरिया. ते बी पॉश एरियामध्ये तर मग करोडाच्या खाली तर आहे नाही याचा मतलब तुम्ही असं आहे. याच्या मतलब तुम्ही आमची चेष्टा उडवता गरीब लोकांची आहे ना. सही आहे नाही मूळ सागरी गमत नाही ना असं असं नाही आहे. असंच आहे. पप्पा सोडून गेले का? नाही ओ बाप्पा सो राहू दे. तुमची जागा इकडे आहे ना पण झोप लागणार नाही का आपण बोलत होता. तिकडे पण झोप नाही लागत त्यांना. आता झोपूनही घेतील आणि म्हणते झोपच नाही लागेल. लेटू गेले. लेटूच येतो ना नाही म्हटलं. कोणतं चिकन आणलं जी? 2 पाय मारला. गावरानी. गावरानी आणलं का पप्पा? हैदराबादी.
गावरानी हैदराबादी आहे. म्हणजे हैदराबाद गाव आहे. आणि मग आता ते सामान सुमान कुठं ठेवायचं पूर्ण? हे मी काहीच नाही घेऊन आहे नाही तिथे. नाही नाही, पण आता हे घरचं पूर्ण. हे सगळं मी शिफ्ट करेन मम्मीच्या रूमवर. अच्छा. त्यांचे किती रूम आहेत? मम्मीच्या घरी 2 रूम आहेत. तिथे पूर्ण शिफ्ट करेन. प्रॉपर अरेंज करून ठेवून द्यायचं म्हणजे हा. पसायला नाही दिसत. कुठं नाही राहते नाही, ते? हे इथं सिंगण्याला. आता मी पूर्ण सामान पाठवलं होतं गोंदियाला, हं. पण ते नेण्याचं भाडं मला 10,000 लागेल. 10,000 मला तिकडे 2 चेअर होऊन जातं. बरोबर. बरोबर. आता मी इथून मला हिंगण्याला सामान न्यायला 500 रुपये लागतील फक्त मला पूर्ण सामान न्यायला. राहिली मग दुकान. म्हणजे आता चांगलं पॅक करायचं. हा ते बरोबर. हा, मी तोच विचार होता. तर राहिल्या गोष्ट दुकानाचं काय आहे नाही, इथले बक्स बुक्स सब पाठवून देईन मम्मीच्या घरी. राहिली गोष्ट चेअरची. चेअर इथूनच घेतलं कबाडीमध्ये, इथंच विकून टाकेन. हो, बरोबर. इथे चेअर इथंच पलटवून टाकेन. हम्म. ते सिरम लावतात ते काय असते स्ट्रेटनिंगचं? ते हेअर सिरम आहे, ते हो. केसाला प्रोटेक्ट करते फक्त. त्याच्याने ते स्ट्रेटनिंग. शायनिंग वगैरे येते. अच्छा, तेच विचारायचं. आणि तुम्ही पार्ट टाइम मध्ये ते बेसायला जात होते ते बंद केलं का? नाही जास्त तो आता जाणार बन. आता मला इकडली तयारी करायला लागेल, मला पैसे अरेंजमेंट करायचे नाही ताई. कारण मला 1 लाखाचा खर्च येऊन राहिला मुंबईमध्ये. बरोबर. ते 1 लाख मला जमा तर करावं लागेल आणि माझ्याकडे तर खूप कमी पैसे आहेत. ठीक आहे, होऊन जाईल जमा. मला 2 तारखेला इथून मला फरवरी महिन्यातच निघायचं आहे. मला मार्च महिना पकडून ठेवलो. मार्च महिन्यात कसं विचार केलं तर मला तो एप्रिल मे पण चालला जाईल. म्हणून मी आता टार्गेट ठेवलं फरवरी महिना. फरवरी महिन्यात टार्गेट ठेवून त्याच मी मार्च महिन्यात जाऊ शकेन. मार्च महिन्यात जसं टार्गेट ठेवून ते मे महिना लागून जाईल मला. त्याच्यासाठी 1 महिना ॲडव्हान्स पकडला. मी घरून दुकानात मी निघतो ताई 8 वाजे जायचं. मी 7 अलार्म लावतो. 7 वाजेच निघतो दुकानातून घरून. केस तुटतात आहे का माझे? नाही. तो पण काय राहिलं? झालं आकाश म्हणून घ्यायचा. मला लोक असे म्हणतात मुंबईमध्ये गेल्यानंतर वापस यायची इच्छा नाही. म्हणून आता पाहून तिथे गेल्यावर का येतं असं लोक म्हणतात. मग सांगतात भरपूर लोक. आता जस्ट एक इथं कल्याणला राहते, ते फार्मसी शॉप आहे. पण तो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा माझ्या दुकानात कटिंग गाडी करायला. त्याचं म्हणणं असं आहे का आकाश सगळं तू हा काम घेऊन जसं मुंबईला आलास, माझी ती गॅरंटी नाही तर कोणी वापस पाठवतील नाही, तू वापस येशील नाही म्हणून. त्याच्यावर तू कटिंग गाडी करत आहे सोना. म्हणून ही याची बी गॅरंटी होती. तू 10 वर्षाचा इमानदारीचं काम केलं साहेब पद्धतीनं तर बदलापूर सारख्या ठिकाणी तर आता 1 BHK होऊनच जाईल. असं त्याचं म्हणणं. त्याला का वाटलं का नाही माहित नाही. त्याची स्वतःची फार्मसी देतं कल्याणला. बरोबर. नाही मी असं आहे कामाला मागे पुढे ना म्हणजे अंगात हे आहे ना का? कला आहे, कला आहे. हा, मग गुण आहे. कुठेही त्यानंतर गुण असलं तर गुण अंगातलं ते कुठेही कामातच येते. असं थोडं आहे दुसऱ्याच्या भरोश्यावर नोकर म्हणून चालला तो. त्याच्या हातात कला आहे. कुठेही कला तू आपली दाखवू शकते. मुंबई सारख्या ठिकाणात जर दादा पब्लिक भरपूर आहे तिथं. फ्रीमध्ये हे करून दिली स्ट्रेटनिंग तर किती पोरी गेली. अरे बापरे, पण ते व्हिडिओला आहे काही कधी तुटवडा त्या. कारण तुम्हाला सोशल मीडिया पण मेंटेन करावं लागेल. हा. काही दुर्लक्ष नाही त्यासाठी मी आता पूर्ण स्टोरेज जमा ठेवलं नाही. माझ्या आता 1.5 महिन्याचं स्टोरेज आहे आत्ता. तर मी आता अजून विचार केला म्हणजे अजून 2 महिन्यात अजून माझं स्टोरेज राहायला पाहिजे म्हणून. तिकडे कामातही जर राहिले 1-2 हा. महिने तुमच्याकडे ते व्हिडिओ राहिले पाहिजे. आता समजा दत्ताला मी कोणाची व्हिडिओ काढू नाही शकत. हो. असं ना मी डायरेक्ट कोणाची ये नाही करू शकत ना. नाही नाही मला पहिले पाहायला लागेल कस्टमर कोणत्या कॅटेगरीचे आहे, कसं आहे, काय आहे ते समजायला मला टाइम लागेल. तोपर्यंत माझे ओल्ड व्हिडिओ चालतील, पुराणे व्हिडिओ याचे बी तयारीत आम्ही. मी पूर्ण आपल्या प्लॅनिंग मध्ये चाललो मुंबईला. असं नाही चाललो का धरला चाललं असं काहीच नाही. आपल्याला बिलकुल स्वतून समजूनच केलं ना. मी थांबलो काय तर मी आता 1 तारखेला जाणार होतो. मला 3 ठिकाणून कॉल आले मुंबईमधून. एक तर 25,000 सॅलरी द्यायला तयार मला एका ठिकाणी. गेट ऑफ इंडिया साईडला भारत पेट्रोल पंप आहे. तिथे मी आपल्या कामाला डमी देऊन आलो. काम कशा करतो म्हणून डेमो. तर मग पूर्ण दिवानाच झाला. तो मला म्हणते 25,000 सॅलरी देतो म्हणते, तुला राहायची सोय बी कोणतं म्हणते, खाण्याचे तुला पाहायला लागेल म्हणते, पर्सेंटेज तुला वेगळं देईन म्हणते.
मग 40-45 हजार तो पेमेंट निघून जाणार त्या आईला आरामात महिन्याचा. तेवढा दिवाना झाला माझा झाला. दुसरा एक फोन आला, तोही मला 30,000 रुपये सॅलरी म्हणते. पण तिथे मला व्हिडिओ काढायची परमिशन नाही भेटेल ना ते. मला शिकायचं पण मुंबईला जाऊन. मला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं, मला काम शिकायचं चांगल्या पद्धतीनं, चांगल्या कॅटेगरीचा. मला बोलणं चालणं शिकायचं, मला बॉडीला डेव्हलप करायचं आहे. हे सगळं करायचं आहे मला. बरोबर, एकदम सही जा रहे हो भाई, सही जाओ. त्यासाठी मला स्वतःची दुकान लावावं लागेल नाही. हे दुसऱ्या दुकान राहील तर मी करू नाही शकत ना स्वतःला डेव्हलप. हे कधी करीन जेव्हा मी स्वतःला हे करीन, बिझनेस आपला भले पार्ट टाइम करीन, जेवढ्या त्यातून 1 रुपया खर्च करीन, 1 रुपया जमा बी ठेवीन तरी भरपूर आहे माझ्यासाठी. ह्या उद्देशाने चाललं मी. आता पाहून प्रत्येक काम सोचले काम तर होत नाही, पण थोडे बहुत बी झाले. आता अपेक्षा आपण 1,000ची करतो, पण 10 रुपये ते भेटतात. त्यासारखं माझं होईल. मी जेव्हा अपेक्षा करतो 1 लाखाची, जेव्हा मी म्हणतो अपेक्षा की एवढा शिकेन, फुलाची पाकळी सही तेवढं शिकेन मी. क्या बात आहे. फुल नाही तर फुलाची पाकळी कोणतरी म्हणे यार. माझी नणंद म्हणत होती तसं. मला तेवढीच अपेक्षा आहे. मी फुलाची अपेक्षा करून पाकळी बी शिकलो मी. पाकळी एवढा तरी भरपूर येते माझ्यासाठी. माझ्यामध्ये तेवढंच मी दाढी कटिंग मध्ये ऍडजस्ट करू शकतो, मुंबईमध्ये हँडल करू शकतो स्वतःला. हो, करू असं आहे. शकता. आता पाहून काय होतं. आता कसं मी समोर पाऊल नाही फेकून ताई, माझी जिंदगी इथं सडत जाईल पूर्ण. मी कुठे स्वतःला कोसत राहीन. गेलोच तो बरा झाला असता, या मग. आहे का नाही. कोणत्या कंपनीची मशीन आहे तुमच्याकडे? हे आयकॉनिक. त्याचं वायर एवढं लंबा आहे का? मी केलो का माझ्याला पैसे देऊन सरांनी. खिशात पैसा पाहिजे ना, करण्याची अपेक्षा पाहिजे, सब होते बस. माणसात हे आहे तर सगळं होतं. सगळं होते. माणसाला कसं म्हणलं पॉझिटिव्ह तर होईलच होईल. माणसानं म्हणलं लेकरातनं नवरा आहे स्वतःची ना. कला आहे बाबू. तुला येत आहे असं दुसऱ्याच्या भरोश्या मला शिकवल तर मी करीन. मग तर कधी नाही होऊ शकत. मग आणि जे कला तुला घेतला ते लोकांना दाखवायची आहे, हा. लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. हा. पोहोचन लोकांना. लोक ते तर 50 असेल तर तू 45 घेशील, बरोबर आहे. नंतर 50 काहून 55 घेशील काही दिवसांना. बरोबर आहे. पण करा लागेल याच्यापासूनच हा. सुरुवात ना. जाईल 6 महिने 1 वर्ष कठीण. मी तो जसा तिथं 5 वर्ष घालवलं, 1 वर्ष लोक म्हणजे तिथं मी आता मी भरपूर ठिकाणी माहिती बी काढलो. मला अचिव्हमेंट करायला जास्त वेळ लागणार नाही, कारण की पब्लिकच एवढे आहे ज्याची काय हद नाही मुंबईमध्ये. पैसा बी असा आहे का ज्याची काय हद नाही. मला पैसा सोडून मला याच्यामध्ये एक करायचं आहे, ग्रोथ करायची आहे. तर पैसा बी तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि कलाकृती बी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर मी दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तिथं. पोट्टे बाट्टे बी शिकून जातील हा. बरोबर लाईन मध्ये. हे तिथं- दहा येईल नाही परत गोंदियाने. हा, मुळात आता ते आहे माझ्यासाठी. माझ्या घरी कोणी धावड्या रिश्तेदार येतील नाही. आणि रिश्तेदार बी नाही येऊ येतील शकत. तेवढ्याच. सगळ्या ठिकाणी येतं थोडं हा, येईल. मग असं नाही. मेन मी यासाठीच चाललो का तिला वेळेची किंमत समजली पाहिजे ना. हे जे दाना आहे ना करते 10 वेळा, त्याच्यापासून मी मुक्त होऊन जाईल पूर्ण. वर्षातून येईल एकदा. वर्षातून मी काय अगर तिला मी आता दुकान लावून देईन तिला तिथे गेल्याच्यानंतर सीधा बुटीकचं. मग तिला जेव्हा पैसा दिसेल, वेळेची किंमत समजेल, मग ते बी काय येत आहे. तोपर्यंत मग शाळेच्या लेकराची आपल्याला शाळा चालू होऊन जाते. मग येतोय मला तरी शाळेत राहतील, पोराची क्लासेस राहतील. असं ते गुंतून जाईल. एक वेळा माणूस गुंतला तिथून त्या गुंतून बाहेर निघणे खूप मोठी ही गोष्ट आहे. अशी गोष्ट आहे ताई. असं मी विचार केला होता, पण किती सक्सेस होते आणि किती काय होतं. होईल होईल सक्सेस होते. आपली पक्का जर आपला विचार आहे तर सक्सेस सगळं सक्सेस होते. के सब हो जाता है, मैंने देखा है. सब ताईवर निशाण आहे. नाही काय ना सचिन. सचिनवर निशाण आहे. हा, असं. शराबी सचिन. शराबी सचिन. 2 दिवस करणे आणि 4 दिवस गोष्टी पाहिजे तर हा. बड्या बड्या देवळं साला लोकं आहे. सचिन एकदमच आपला. मग काही घेणं. आहे त्याचे हाल. माय बाप आहे तरी खाणं ना मग राहून मग लात मारते ना हकल देते की वही घराच्या बाहेर. परिस्थितीच तशी आहे. मग कुठं राहील फुटपाथवर. पडून जाईल दारू पिऊन, है ना दादा? तिच्या ना मोठी बेकार होत ताई. मग बरोबर आहे. माझा फोन आहे. लाईफ लाईन असं 2 टाइमचं खायला भेटते तर काही वाटत नाही. काही वाटत नाही. हॅलो? आता दुसरं पोरग असतं तर वरती एवढी जागा आहे, खाली जागा आहे, आपल्यासाठी एक रूम करून ठेवतात. मग हे दादाला बोलावलं.
तू येते ना आज. लस पाडा लागते, केस कापायचे म्हटलं करून घेते. मग झाली का दाढी कटिंग? मग का करत होते? हां जाऊ दे मग, आता नको जा. काय जेवले? दाण्याची. हां हां हां. आता तो कशाची भाजी करणार? मी काढले. काढले का दाढे? वरण काढले का? व्हिडिओ कॉल कर. काय? वरण काढले की काढलेस? नाही काढले वाला हो, शेंगा आणि येणारच वरण. होते ना ते. अच्छा. आ? भाज्या बिज्या मस्त बनवतात. अच्छा. भाजी मस्त बनते. पहिले पूजा करणार आहे, मग भाजी हे करणार. ती स्वयंपाकामध्ये ते बरोबर आहे, बिलकुल टाईट फाईट आहे. अच्छा. हा. चांगलं आहे ना. काही तर चांगल्या गोष्टी आहे हा. असं. नाही मी तिला वाईट नाही, तिच्या वाईट काही काही काय असं गोष्ट आहे, ते प्रत्येकामध्येच राहतात. हा. तिला फक्त टायमाचा मॅनेजमेंट नाही करतात. टाइम खूप महत्वाचा आजच्या जमान्यात. मलाही 2 पैसा कमी आला चालते, टायमाचा खरं वापर करता आला पाहिजे. म्हणून आताच्या वेळ काही येतच नाही. हा, एक वेळा गेलेली वेळ कधी वापस येत नाही. किती शहाणी आहे ना. इनडायरेक्टली मला बोलताय दादा. इच्छा इथे टोमने घेऊन राहिली हुशारीचे. परिस्थिती नाही पाहत माणसाची. माझ्या व्हिडिओला लाईक करत जा दादा, ठीक आहे? व्हिडिओ तर बनवायचा पहिले. मग टाकतो ना मी, रोज रील टाकतो ना. मटन चिकन वगैरे खाते? हा, सब खाते मी. नाही तू नाही ते. ते नाही का, हे ते बघ, तर हे मटण बघ. नाही, चिकन नाही, अंडे हे नाही, बघ. दूध नाही, दही नाही. हा का, मग घरी बनवत पण नाही का? बनवून देते ते, अच्छा अच्छा. पण ते खात नाही. बनवून देते ना. हा. चांगलं आहे. जो खात नाही तो बनवत बी नाही चांगला. मी पाहिलं थोडस, जो खाते तो चांगला व्यवस्थित बनवते. आता मी एवढ्या वर्ष झालं पाहून राहिलो, तिला बनवता नाही बरोबर चिकनची भाजी. बाकी सगळ्या भाजी एक नंबर बनवते. हा, हा, चिकनची भाजी म्हटलं म्हणजे मी खातो ते हा. ओढलं तर नाही जात ना. माझा टाउन नको मारू मम्मी तू. वाट पाशील तू माझी यायची. वाट पाहा लागेल तुला. माझी हो. पोरगी नाही आली म्हणून. त्याला वाटतंय ना, आपापल्या जगात राहा तुम्ही बरोबर. दादा मी रोजच तर रील टाकत आहो ना. मी आता दुसरं काम चालू केलं, रील टाकणं. मी ती एकही नाही पाहिली ती रील न फिर. तुला कसं दिसन? माझं इष्ट. आज मी हे टाकली. काय चणे फुटाणे. तुम अपनी सुनना कभी लगे कि दुनिया हे के पागल सारे माझी मम्मी. इंतजाम और पाबंदियां सही हैं त्या दिवशी हे टाकली होती, हे टाकली. तुम्ही पाहत नाहीये दादा. इंस्टाग्राम वर का? हो, हे पहा व्ह्यूज येऊन राहिले ना. हा, सही. पाहिजा का सारानाथ हा. खाऊन ग रात्री. आराम. आज जरा हे आहे. आता माझा एक नवीन पेज येईल, तुम्हाला पाठवेन, फॉलो करा. ठीक आहे. दादा काही आता 1 महिना मी मम्मीकडेच राहिली. आता असं झालं माझ्यासोबत तर थोडं, तर आता आराम करायला लागला. तर मी आता काही बनवलं पण नाही तर कसं टाकू असं होते. ते रेसिपीचं आहे ना खूप म्हणजे बनवा लागते. आता मी 1 महिना काहीच नाही करू शकत. मला आयतं जेवण भेटून राहिलं इकडे. तर मग सांगा ना, मी पीठ भिजवू शकत नाही. मी काही आता ठीक आहे का करू. आता मी दुसरा पेज बनवणार आहे, तुम्ही बघा ना तो. ठीक आहे. हा कसा कावडा आहे हा आमच्या हातात. कोणी नाही दिसलं तर अजून रडते. मम्मीकडे बी नाही. आसन त्याच्यात जवळ राहते, तो असंच आहे, तो असंच नाटक करते. तांदळ बट तांडव घाला पोटात. त्याने पकड म्हणजे तेव्हा शांत होईल तो. अच्छा. असं पकडतले की असं उभी केलं नसेल ना तर पॅन्टी बदलवलं तांदळ कर. अरे बापरे. माझी छोनूलं. इथे सोनलं. मग त्या चावीला लढते. हे बाकीचे आहे.
ऍक्टिंग नको करू त्याची. किती दिवस राहील दादा हे पाणी स्ट्रेटनिंग? लागत पर्यंत. गॅरंटी देता तुम्ही? हो, पाणी लागलं तर आधी जसे आहेत तसे. देखो गाइस, ये भैया गारंटी दे रहे हैं कि स्ट्रेटनिंग वैसे ही रहेगी जब तक अपन बाल ना धोए. बरं, बाल नाही, पाणी पाणी जब तक नाही लगे तब तक. अरे यार, बाल ना धोए आणि पाणी नाही पण लगे ऐसा ना की सेम. मजाक मजाक में पाणी घालते. ओके ओके. नाही 8 दिवस आहे तुझी टेक्निक. स्ट्रेटनिंग, स्टेपनिंग नाही, स्ट्रेटनिंग. ओके, बी क्लिअर मम्मा. टेक्निक स्ट्रेटनिंग. स्ट्रेट हा, स्ट्रेट आणि निंग. अच्छा टेक्निक. येस. का मग 8 दिवसासाठी लोक करते का गं? बाप्पा मटकासाठी लोक काही करू शकतात. 1 दिवसासाठी. हो, बाहेर टेम्पररी स्ट्रेटनिंग आहे. अच्छा अच्छा. एक परमनंट वाली से जे प्रोसेस राहते वर्षभराची. पण दादा, तुम्ही maintenance माझ्या करा. केसांना कम से कम 12 ते 15 हजार रुपये घेते त्या गोष्टीचे. घेतलं ते. घेत नाही, घेतील. हा. केलेच नाही तुला गं? अरे माझ्या मैत्रिणींनीच केलं तर 8,000 लागले. तिचे तर माझे हाफ केस आहे. माझे जेवढे आहे ना तिच्यापेक्षा हाफ आहे. पण तिचे करली होते म्हणून केले तिने. आपले करली नाही आहे ना अश्विनी. बरोबर आहे तुझं, तुमचं. हो बरोबर आहे. दिवाळीच्या वेळेस मग तिचे मिस्टर घेऊन गेले होते. मग ज्यांचे करली केस आहे त्यांना असं वाटते की आपले केस Straight स्ट्रेट राहायला पाहिजे. पाहिजे. ज्याचे स्ट्रेट आहेत त्यांना वाटते करली नाही, पाहिजे. मला असं वगैरे नाही वाटत. पण ठीक आहे, आपले जसे आहे तसे. पण एवढे करली तर नाही आहे ना की आपल्याला स्ट्रेट करायची गरज पडेल वारंवार. तर म्हणून ते तिने केले. आता स्ट्रेट परमनंट करून टाकलं तिने. तुम्ही हे पिन्स घेऊन घ्या. आहेत माझ्याकडे, पण ते आता दोनच आहे का? दुकानामधून 2च दिसले मला. चोरलं तर नाही पोट्टे नाही, ना? सोडले गेले कुठे तर ठेवले. आज संडे आहे ना, त्या याचं मी घाईगडबडीत आलो. ओके. आजच त्रास दिला तुम्हाला संडे? नाही असं काही नाही. नाही, तुम्हाला मुंबईला आता गेल्यावर डब्बा आणायला गेलता का आणून दिलं? नाही, डबा सकाळी आणला तुम्ही 8 वाजेस. स्वच्छ झालता स्वयंपाक? नाही, स्वयंपाक नाही, माझ्या सासऱ्यानं आणलेलं होतं. माझ्या घरी सासरे होतं ना, पाहुणे आले होते माझ्या घरी. नवीन काहीतरी दादा, पाहुणे तर तुमच्या घरी राहतेच. माझ्या घरी पाहुणे राहतच राहते. आज गेले ना ते, आता उद्या कोण्या कोणी येऊन टपकून येते. दिवसभर रांधा रात्रीभर रांधा. हा. काही नको सांगू त्या दादा. चक्कर मध्ये मी चाललो इथं. बरोबर आहे. ते कॉन्ट्रॅक्ट माझ्या इथं पण चांगला आहे. हो, मला इथे मी शिकत नाही काही, पण चांगलं आहे. पण चांगला आहे मी. आता आकाशचं ते दुकान चालत होतं. पण पण थोडे आता पैसे असं आहे. पैशांचं. नाही दादा, चालले जा. हीच वेळ आहे. मग हा, का मग होत नाही, नाही. मग. का? पोरं बारा छोटे आहे, तुम्ही करू शकता. तुमची स्वतःची कला आहे. ठीक आहे ना? बरोबर. असं तुम्ही तिथं माझी लॉस होईल पण मला लेकराचा फायदा होईल ते. हो, ते पण आहे. असं आहे. माझा भलाही लॉस होईल तिथं. एक गोष्ट समजून घ्या तुम्ही. नाही होत लॉस तुमचा. नाही, एक सांगू राहिलो मी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला, मी भलाही तिथं अगस्त 2 पैसा कमी येईल, पण माझ्या मुलाचं जे माइंड हे होईल तिथं बहुत चांगला होईल तिथं. चांगला ग्रुप कारण आहे. ते चांगले लोक आहेत, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तिथं. चांगलेच लोक आहे असं नाही म्हणू शकत आपण. वाईट ते पण बी आहे. आहे. सगळ्याच प्रकारचे लोक आहेत तिथं. हा, पण पण एवढं आहे की थोडी जसं नागपूरपेक्षा मुंबई ऍडव्हान्स लेवलवरच आहे ना, तसं 2 पुढं पण समोर advance विचार level करत वर- जाईल हा, तो. शिकण असं. हा. कुठेच. आपने देखा होगा कस्टमी करा, मला कॉपीराइट लागेल. काय? आवाज तिथं गाणं हे झालं तर मला कॉपीराइट लागेल. अरे यार, सॉरी. ते बॅकग्राऊंड म्युझिकचं समजलं का तुम्हाला? नाही समजलं, पण ते लावल्याच्या मला कॉपीराइटच लागलो याला. जाऊ द्या. म्हणून म्हटलं असं ओरिजिनल करा आपलं साऊंड. मग आता आपलं पूर्ण तुम्ही कट कराल ना व्हॉइस तर? हा, ते तर काही सेकंदाचं लागलं ना फक्त, त्याला काही ना काही सेकंदाचं राहते ते करा, त्याच्यानंतर कॉपीराइट लागते. अच्छा. तुम्हाला माझे केस हे करायला त्रास होत आहे का स्ट्रेट? काहीच नाही, त्याचे याच्यापेक्षा हे आलं ते केस. पोरी येतात तुमच्याकडे? जिंदगी ती एकच आली ना. बोधचं काही कामही नाही ना, एकाच काम आहे जिंदगी. चांगली ते आलं पाहिजे ते. यार दादा, जे आहे त्याच्यात हा की नाही? जे आहे त्याच्यात सॅटिस्फॅक्शन पाहिजे माणसाला.
चांगलीच आहे असं म्हणायचं. तुम्ही तिला नेहमी निगेटिव्ह वाईब्स देता तर मग ती निगेटिव्हच वागेल. तुम्ही म्हणा ती चांगली आहे, ती त्याच्याने करेल. काय फक्त दिला तसं नाही होईल. नाही, ती हळूहळू त्यामध्ये डेव्हलपमेंट पण येऊ शकते. असं तुम्ही हे नाही करू शकत तिला. गंधाट केसांची. आकाश तू आपलं तू राहिलं इकडं न गोंदियाला काय गेलं असतं रे? मी नाही गेला, मोबाईल गेला ना, आराम करून मोबाईल गेला जेवढ्या दूर. शांत वाचा, बिलकुल सांगू नका स्टोरी. हा मोबाईल बड़ा खतरनाक मोबाईल आहे. जिथं मारून जाऊ तिथं मोबाईल चालत जाते. नाही लंका. हा मोबाईल गेला तेवढ्या दूर. मोबाईल कुठल्या ठिकाणी जाते. काही घराचे दरवाजे बंद करून टाकतात, पण काही घराचे दरवाजे खुले करून टाकतात. म्हटलं बाबा नागपूरचा मुलगा तिकडे काय गेलं. किस्मत गांडो क्या करेगा पांडू काम असं. अरे नाही आहे, आपण खूप छान आहोत. स्वतःला काय एवढं कोसाचं आपण खूप छान आहोत. बाकी लोकांपेक्षा तर आपण आपलं सगळं छान आहे. आपलं सगळं छान होणार बरोबर. असं विचार. सपनों की नगरी अभी गलतच नाही स्वतःचा आपण कधी. अभी अपन सपनों की नगरी में चल रहे हैं, प्रवेश करेंगे, सारी चीज अच्छी होगी. आता प्रॉब्लेम होईल मला. कशाला? वायर नाही येणार एवढा इकडे. काहून? तुला असं बसावं लागेल. वायर नाही येणार इथपर्यंत वाला. पण इथे तर शूट होत आहे ना, व्हिडिओ चालू आहे ना, म्हणून भटकत आहे. झालं, या. माझा छान व्हिडिओ एडिट करा ना आता. ठीक आहे. मी प्रत्येकाला छान करण्याची कोशिश करतो आणि जेवढा छान करेन तेवढा तुला चांगला दिवस येते. Correct. तुम्ही याला आयरनिंग म्हणता है ना, स्ट्रेटनिंग नाही म्हणत. आयर्निंग म्हणजे आपण हे मशीनच आहे ना. आयर्निंग स्ट्रेटनिंग म्हणजे तेवढं तर मलाही नाही समजलं आतापर्यंत. म्हणजे हेअर स्ट्रेट करणं. ते कुर्सीच्या मागे काढून घ्या. जेव्हा कुठल्या पण फंक्शनला जायचं राहिलं तेव्हा दादांनी कधी करून नाही दिलं, पण आता ठीक आहे, खाली पेली गावाला. त्या टायमाला टायमिंग मॅच नाही आपले. हो, तुम्हाला काम पण होते कुठलं नाही. I'm changing my lifestyle in new 2026. I'm decided. जे लोक बोलतात ना खाली पेली असतात, जे लोक आपल्याला खाली पेली समजतात त्यांच्यासाठी तर मी नक्कीच चेंज होऊन जाणार. अवेलेबल आहे ना मी त्यांच्या कामांसाठी. त्यांना माझं इम्पॉर्टन्स नाही आहे. त्यांना तरसावं लागेल. त्यांना यांची कामं स्वतःला करायची वेळ नाही आली ना. खरं तुम्हाला नाही माहिती. रोहिणी राहील तर हे होईल, रोहिणी राहील तर ते होईल. का बरोबर करते. काय नाही, झोप चुपचाप. तुझ्यासाठी नाही आहे, बरंच तुझ्यासाठी नाही आहे. आई बाबांसाठी कोणतीच गोष्ट हे नसते. इंस्टाग्रामवर कुठपर्यंत आपलं हे आलंय प्रोग्रेस? ते माझे फॉलोअर्स वाढलेत ऐकून. किती वाढले? तर तेव्हा लक्षात आलं पण वाढले पण चांगले क्लासेस. ओके.
होऊन जाईल माझं. मला थोडंसं कोणी याच्यामध्ये गाईडलाईन म्हणजे समजा कोणी मला पार्टनर भेटला ना एखाद्या तिथं मुंबईमध्ये तर चल मी तर सांभाळतो पूर्ण अकाउंट वगैरे काय नाही नाही द्यायचं नाही, हं? द्यायचं नाही असं. नाही म्हणजे सांभाळणं म्हणजे असं नाही करायचं नाही. नाही, अकाउंट आपलं कोणाला द्यायचं नाही. तुमचं पूर्ण मिसयूज होऊन जाईल बरं अकाउंटच्या. तुमचे कधी पूर्ण कॉलर झिरो होऊन जाईल आणि पूर्ण डॉलर झिरो होऊन जाईल माहीतच नाही होईल. आपलं आपलं ठेवायचं. कोणी मुंबईवाले तर खूप हुशार लोक आहे, ते तुमचा कोण फायदा करून देईन, तो आपला बघन कसं करायचं ते. म्हणून करायचंच नाही. तुमचं अकाउंट घेऊन टाकलं तर त्याने OTP लॉग इन करून का कराल तुम्ही? अशा गोष्टी नाही करायच्या कधीच. भलेही तो तुमच्याजवळ मोबाईल असताना तुम्ही त्याच्याकडनं सजेशन घ्या, हा, ते गाईड तसंच घ्या, बघायचं असं. पण अकाउंट हँडल करायला नाही देऊ शकत तुम्ही पूर्ण. किती पैसे दे, किती पैसे घ्यायला खायचे ते स्टेटमेंट करायचं. मी 2-1.5 लाख रुपये सांगितलं तुम्हाला मगाशी. मोठ्या लोकांकडून जास्त अपेक्षा नाही करत. लाखाची आणि गरज खास करून करोडपती लोकांकडून तुम्ही खूप कमी अपेक्षा करता. लाखच घेतो म्हणा, है ना? नाहीतर करोडोमध्ये घेतले असते. मग मजाक उडवतात आमची. मजाक मी उडवतो का तुम्ही उडवता गरीबाचे? आम्ही नाही उडवत बाप्पा. आता ह्याला मजाक उडवण्याचं म्हणतात. नाही आहे आकाश गरीब. आकाश गरीब नाही आहे, दादा गरीब नाही आहे, मला माहित. गरीबाचा तुम्हाला दिसतं. नाही, मोठे लोक असे सांगा पाय ना हा हट्टे घट्टे दिसतात. मन मोठं आहे ना ते मन. खट्टे खट्टे नाही. आता का करू ते कोणी 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 कोणीचं ते खानदानी असते. अच्छा. तुमची बायको जे जेवते तेच तुम्ही जेवता ना, का ते वेगळं काही जेवते? हा माहिती घरी जनता पाहत नाही असं काही. मग ते काही वेगळं काही जेवत नाही, तर मग मला सांगा पाहिजे. ते पण लठ्ठच आहे ना. तुम्ही बारीक हो आहे. शकते मी ज्याच्या पहिले खायची करून ठेवत असेल तर असं नाही असं होऊ आहे. असं विचार नाही. काय खाई हा, तेच तर नाही खाऊ शकते. नाही नाही खात मी हे दादा काही मजाक खात. थांबा केसही झाल्यात फसले. हां हे घ्या. मला बहुत भीती वाटते बरं ते स्किनला. काय ना तुम्हाला नाही असं नाही, असं नाही. हे घेतलेलं बरं, काळजी घेतलेली बरी ना, आहे की नाही? काही होत नाही म्हणून माणूस काही पण नाही करू शकत ना. बघा चांगले. Yes. माझे केस लवकर नाही का हे व्हायला लागतात, स्ट्रेटनिंग सोडून देतं अच्छा असं मला वाटतं. पाहू नका किती दिवस राहते करून बघा तुम्ही वेगळे वन सेट वगैरे त्याच्यामध्ये पाहून. तुम्ही माझे पूर्ण मागचे केस वगैरे दाखवाल? हो दाखवतो ना का तुमचं ते सगळं झाल्याच्या नंतर आटोपल्याच्या नंतर. हाला नको थांबा 1 मिनिट. बघा इकडं ते बघा बघा इकडे बघा. हां बघा बघा पूर्ण बघा. हां केस थोडंसं ह्या साईडला करा, थोडंसं इकडे करा, थोडंसं मागे ठेवा. आता वन साईड करा पूर्ण केस. इकडे समोर. हां कोणत्या साईडला करा, वन साईड एका साईडला. एक नंबर.
जबरदस्त. असं सही.